फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुझ्या ताकदीचा तुला अंदाज नाही आणि अशाच ताकदीचे ड्रेस डिझायनर्स मला आपल्या कंपनीत हवेत. आय एम वेटिंग फॉर यू, लेखा देशमाने. वेलकम. मॅम, आय एम सो सॉरी. I'm Neeta from Cosmic Fashions. हॅलो, नाईस मीटिंग. आज पळालास, पण असा किती दिवस लांब पडशील माझ्यापासून? शेवटी मी याच कंपनीत येणार आहे. एक ना एक दिवस तुला मला एंटरटेन करावंच लागेल. May I come in, sir? Hi, I'm Neeta from Cosmic Fashions. हाय, हॅव अ सीट. You know what? I'm glad की तुम्ही मला इथे बोलावलं. माझा इंटरव्ह्यू तुम्ही पब्लिश करणार आहात. इनफॅक्ट आमचं डिझाईन्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जो काही प्रयत्न करताय ते खरंच खूप चांगलं आहे. आय एम ऑनर्ड. मिस नीता. मिस नीता. नीता. ओनली नीता. ओके नीता. नीता, मी तुला इथे एका खास कारणासाठी बोलवलं. आमच्या कंपनीने असं डिसिजन घेतलं होतं की कॉम्पिटिशन मध्ये जे विनर्स ठरतील त्यांना आमची कंपनी जॉब ऑफर करते. ओह रिअली? दॅट्स ग्रेट. येस. आणि कॉस्मिक फॅशन मधून आम्हाला असं कळलंय की सेकंड प्राइज विनिंग डिझाईन तुझं होतं. ऑफकोर्स येस, मीच डिझाईन केलं होतं. इनफॅक्ट कॉस्मिक फॅशनची सगळी डिझाईन्स मीच करते. वेल देन तुला आमच्या कंपनीत जॉब करायला आवडेल? Why not? I mean, I'm surprised. इनफॅक्ट मला तुमच्या बरोबर तुमच्या कंपनीत काम करायला मिळालं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन. इनफॅक्ट या जॉब विषयी मी स्वतःहून तुमच्याकडून बोलणार होते. आणि मग तुझं पॅकेज? ऑफकोर्स तुम्ही जे काही पॅकेज ऑफर कराल ते चांगलंच असणार. कारण माझ्यासारखे टॉप मोस्ट डिझायनर तुमच्या कंपनीला मिळणार, राईट? मला तुमचं काही डिझाईन्स बघायला आवडते. ऑफकोर्स, व्हाय नॉट? मी माझ्या डिझाईनसाठी खूप एफर्ट्स घेते. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. कॉम्पिटिशनमध्ये माझं डिझाईन बघून तुमच्या हे लक्षात आलंच असेल. आफ्टर ऑल, आय एम द टॉप मोस्ट डिझायनर ऑफ कॉस्मिक फॅशन. पण लेखा देशमाने सुद्धा तुमच्या कंपनीत, तिला फर्स्ट प्राइज मिळालं होतं कॉम्पिटिशन मध्ये. यू नो व्हॉट, आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी बाय फ्लूक होतात. लेखाचे अगदी तसंच झालं. असं बघायला गेलं तर मला दुसऱ्यांविषयी बोलायला काही जास्त इंटरेस्ट नाहीये, पण लेखाला अजून बरंच काही शिकायचंय. तिला आजपर्यंत मी खूप सांभाळून घेतलं. यू नो व्हॉट, तिच्याकडे तर फॅशन डिझायनरची डिग्री सुद्धा नाहीये. आणि खरं सांगायचं झालं तर तिचं जे विनिंग डिझाईन होतं त्यासाठी तिने माझीच मदत घेतली होती. आणि बघा ना, माझ्या टॅलेंटमुळे तिचं नाव झालं. पण पळून जाऊन तिने तेही गमावलं. बिचारी.
कुठे गेला? सकाळपासून शोधते पण काही सापडत नाही. कुठे ठेवला हे लक्षात येत नाही. आवाज कसला आला? कुठे शोधू? भास झाला वाटते. हे हल्ली असं सगळं व्हायला लागलंय. हा मला कोण आहे तिकडे? हा कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? लेखा लेखा तू लेखा 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 तू लेखा माझा राजा लेखा कुठं होतीस तू? मगापासून माझ्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत होतीस. अगं मी किती घाबरली. मला वाटलं कोण आलं आमच्या घरात. असं नाही मावशी, आपण इतक्या दिवसांनी भेटलो ना म्हणून म्हटलं तुमची थोडीशी गंमत करावी. अशी गंमत करतात का म्हातारीची? कुठे गेली होतीस का? किती शोधलं आम्ही तुला. कुठे दडून बसली होतीस इतके दिवस? मी कुठे दडून बसणार? मी आता इथेच होते तुमच्या जवळ, तुमच्या मनात. हो ग शाणे, तू बोलण्यात काय आम्हाला हार मानणार आहेस का? अगं हो, समीर सांगत होता की तू त्याच्या स्पर्धेमध्ये फर्स्ट आलीस म्हणून. बाय. अगं हे बघ, त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण मी त्याला सांगितलं की लेखा चित्रकलेमध्ये किती चांगली होती. होती ना? मग ती लेखाच असणार. तेव्हा त्याचा विश्वास बसला आणि मी त्याला चांगला दम भरला. त्याला म्हटलं पहिले लेखाला घरी घेऊन ये. बाय. तोच मला म्हणाला की मावशी खूप वाट पाहते तुझी, म्हणून तर मी इथे आलं. बरं केलंस ना. पण येताना साहिलला का नाही आणलं? कसा आहे तो? कसा दिसतो? आधी जसा दिसत होता ना तसाच दिसतो. काय बी बदल नाही झाला त्याच्यात. माझी खात्री होती तुमच्या दोघांमध्ये काही बदल होणार नाही. मी तुझ्यासाठी जेवण आणते आणि लगेच जेवण घेते. बाय. तुझ्यासाठी चांगलं गोडधोड करते. खीर करू का? लेखा 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 लेखा, मला सोडून जाऊ नको का लेखा? लेखा लेखा कुठे गेली लेखा? लेखा 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 कुठे? मला इथे नोकरी मिळाली. काय? तुला तुला इथे नोकरी मिळाली आहे? खरं सांगतेस ना तू?
नाही, कारण काय ना, काही माणसांना खोटं बोलायची खूप सवय असते आणि ती जातच नाही, म्हणून विचारतेय. लेखा देशमाने तुम्हाला SP सरांनी बोलवलं. हो, म्हणजे तुला खरंच इथे जॉब मिळालाय का? पण लेखा, इथे आली आहेस तर आता जपून राहा, कारण इथे तुला आता वाचवायला कोणीच नाही. तिथे पूनम मॅडम होती ना, पण इथे तुला कोणीच वाचवणार नाही. नीता मी जाते. एक लक्षात ठेव, तिथे पूनम मॅडमचा तुझ्यावर खूप विश्वास होता, त्यामुळे ते अगदी सोप्या पद्धतीने त्यांचा विश्वासघात करू शकले. पण इथे तू तसं नाही करू शकत, कारण इथली लोक तुझ्यापेक्षा बरीच स्मार्ट आहेत आणि हुशार देखील. आणि त्यात आता मी सुद्धा इथे आहे, त्यामुळे तुझा इथे फार काळ टिकावं लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक उचल. नाउ गो, ऑल द बेस्ट. थँक्यू. May I come in, sir? Come in. फॉर्म म्हणजे तुझा आणि कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यातल्या सगळ्या अटी नीट वाच आणि मग साईन कर. Okay. Thank you. या. Hello, sir. How are you? I'm not fine. यश, अरे तू त्या दिवशी स्टेजवरनं पळून गेलीस. प्राइज डिस्ट्रीब्युशनमध्ये विनर ट्रॉफी न घेताच पळून जातो, तेव्हा काय होतं हे तुला माहिती आहे ना? त्या दिवशी असं काय घडलं, काय झालं जे तू तिकडे पळून गेली? लेखा, आय वॉन्ट अन आन्सर फॉर दिस. हॅलो. अरे यश, उदय काका बोलतोय. हां बोला. तू कामात आहेस का? नाही बोला ना. नाही काही नाही. अरे त्या दिवशी तुझ्या त्या फंक्शन मधनं पाहिली ती मुलगी कोणती? लेखा, लेखा देशमाने. हा, लेखा लेखा तीच. काय प्रॉब्लेम काय झाला बाबा? नाही म्हणजे मलाही काही कळलं नाही. मी आपल्या घरी येऊन आरशात बघतोय की म्हटलं माझ्या तोंडातून काही सुळे बाहेर आले आहेत का, शिंग फुटले मला. तसं काहीच नव्हतं. नाही अजून काहीच कळलं नाहीये ते, पण कळेल लवकरच कळेल ती तिकडनं का पळून गेली ते. बरं बरं ठीक आहे. यश, मी काय म्हणत होतो, फोन आहे, मला बोलायचंय माझ्या लाडक्या भाच्याशी. एक मिनिट इकडे बोल रे बाबा. बोला. हॅलो यश, हा मी मृदुला बोलतीये. कसा आहेस? मी बरा आहे मी. तू काय तुझ्या कामात एवढा बिझी आहेस की तुला आम्हा कोणाची आठवणच येत नाही, हो ना? विसरलास आम्हाला? नाही कसं विसरेन मी तुम्हाला दोघांना. मग इकडे कधी येतोयस? येतो एक 2 दिवसातच. यश, ती जी मुलगी यांना बघून पळून गेली ती कोण आहे तिचा जरा पत्ता लाव. सगळे विरोधक आणि मीडियावाले खूप बोंबाबोंब करतात यांच्या नावाने. लवकरात लवकर पत्ता लाव. हो आत्या, मी बघतो काय करायचं ते. तू काळजी करू नको. ओके, बाय. सो मिस लेखा देशमाने,
आज तुला सांगावंच लागेल तू तिकडनं का पळून गेलीस. आय वॉन्ट अन आन्सर फॉर दिस.